राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जळकोट जळकोट, वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू. सर्वांना जय मल्हार जय भीम. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 23 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 23 व गटाचे अधिकृत उमेदवार ओबीसीचे अधिकृत उमेदवार भरत महानवर साहेब यांच्या प्रचाराचा नारळ आज धनगर बाबा मंदिराचा आशीर्वाद घेऊन शेकडो ओबीसी बांधवांच्या आंबेडकरवादी बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा नारळ फोडण्यात आलेला आहे. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी भरत महानवर साहेब यांचं काम पाहून समाजाबद्दलची त्यांची आतापर्यंतची तळमळ आणि संघर्ष पाहून महानवर साहेबांना उमेदवारी देऊन या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसपेट करणारे आजपर्यंत सत्ता आणि संपत्तीनं जे मस्तवलेले आहेत, महाराष्ट्राच्या सरपंचापासून मुख्यमंत्र्यापर्यंत ज्या लोकांचा ताबा आहे त्या लोकांचे पोटं भरलेले आहेत, पण तरी सुद्धा गरीब मागासवर्गीय ओबीसीच्या ताटातलं आरक्षण वरबडून खाण्याचा हे मराठा समाजातले काही लोक स्वतःला कुणबी बनवून खोटी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीच्या आरक्षणावर तो डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अतिशय दुःखद आहे. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही घुसपेट होऊ देणार नाही. ओबीसीच्या आरक्षणावर जर कोणी हात घालत असेल तर तो हात झाटण्याची भाषा ही वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ठामपणे महाराष्ट्रात घेतलेली आहे. म्हणून जे खरे कुणबी आहेत, जे ओरिजिनल ओबीसी आहेत, त्यांना आमचा कोणताही विरोध नाही. मराठा समाजालाही स्वतंत्र आरक्षण दिलं जात असेल त्यालाही आमचा विरोध नाही. पण जर ओबीसीच्या आरक्षणावर तुमचा चुकीचा डोळा असेल आणि स्वतःची तुलना नावी धोबी धनगर माळी तेली वडार कैकाडी घिसडी अरे या लहान लहान गरीब लोकांसोबत तुम्ही स्वतःची तुलना करता आणि त्यांचं आरक्षण खाण्याचा प्रयत्न करत असाल तर वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या ठामपणे विरोधात असतील. म्हणून आज खरे ओबीसी हे महानवर साहेब आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ओबीसी प्रवर्गातून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढतात. आज त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की किती खावं आणि गरिबाच्याही ताटातलं वरबडून खावं हे बिलकुल आम्हाला मान्य नाही, हे भारतीय संविधानाला मान्य नाही. म्हणून अनेक लोकांनी या नगरसेवक पदासाठी, महापौर बनण्यासाठी, सरपंच बनण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खोटे प्रमाणपत्र काढून जे खरे ओबीसी आहेत त्यांचा अधिकार डावलण्याचं काम सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी हे होऊ देणार नाही. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 23चे आपले अधिकृत उमेदवार भरत महानवर साहेब सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की त्यांनी आपली या ठिकाणी भूमिका मांडावी. नमस्कार, मी भरत महानवर, मी प्रभाग क्रमांक 23 या ठिकाणून वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. तरी मी इथं 4 उमेदवार आहेत. एक अनुसूचित जाती महिला, ब ओबीसी प्रवर्ग, ग ओपन महिला व ड ओपन पुरुष. तर मी ओरिजिनल ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यातून लढत आहे. तरी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर. तर ते मी जे ओरिजिनल ओबीसी आहेत त्याच ओबीसीला सर्व ओबीसी मतदारसंघांनी व माझ्या ओपन मराठा बांधवांनीही आपला भाऊ म्हणून ओरिजिनल मी ओबीसी म्हणून मला मतदान करावं हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. तर माझी एवढी अपेक्षा आहे, तुम्ही मला मतदान करताना आमच्यावर अन्याय नाही करणार ही सर्वांना सोशल मीडियाद्वारे मी विनंती करत आहे. धन्यवाद. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो. हमारे साथ हैं. आतमध्ये ये थोडासा.